रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काय या सगळ्याच्या प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरला आहे। फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते, त्यामुळे महायुतीचा निश्चितपणाने एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे। आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे। आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी या महायुती बरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते। आदरणीय अमरीश भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे अमरीश भाईंनी भूपेश भाईंना या ठिकाणी पाठवलं होतं। जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते। भूपेश भाई होते, त्याच्यानंतर पावरासाहेब होते, शिरपूर मधून मंजुळाताई होत्या, त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते, त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर तळोद्याचे आमदार राजेश दादा होते, आमशा दादा होते, आमशे दादांचे चिरंजीव होते, सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते। त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते। दडगाव मधून पण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल, त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते, लतीश मोरे होते। अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं असेल। तसेच नवापूर मधून भरतदादा होते, त्यांच्या मिसेस होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते। आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते, आमचे महामंत्री राज्याचे विजूभाऊ चौधरी होते, निलेश भाऊ होते। अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आहे आणि आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली आहे। त्याचबरोबर चर्चा होत्या की महायुती माझ्यासोबत आज आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळाताई गावित त्या उपस्थित होत्या। तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय राजेश दादा पाडवी उपस्थित होते। शिरपूरचे आमदार आदरणीय काशीराम दादा पावरा उपस्थित होते। आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते। माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते। माजी आमदार शिरीष दादा चौधरी हे देखील उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित या देखील उपस्थित होत्या आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमशा दादा पाडवी यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे। आणि यासोबतच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे, रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहेत।